ते आदरणीय मुस्ताक अंतुलेगे साहेब, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर, अनिल भाईदास पाटील साहेब, इथं उपस्थित झिरवळ साहेब, पक्षाचे सर्व सन्माननीय व्यासपीठावरचे मान्यवर, आजच्या या प्रमुख प्रवेशाला म्हणजे अंतुले साहेबांच्या आणि नाईक साहेबांच्या इथं उपस्थित सर्व पक्षातील सहकारी बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर आज मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते की दोन व्यक्तींचं मी बोलणं अतिशय मन लावून ऐकत होतो। त्यात सर्वात पहिल्यांदा जे आत्मीयतेतून ज्याला आपण आपल्या आत्म्याचा आवाज म्हणतो तो निघत होता, तो तटकरे साहेबांच्या प्रास्ताविक भाषणामधून। आणि त्या आत्म्याच्या आवाजाला अनुमोदन देताना मुस्ताक साहेबांचा प्रवेश झाल्यानंतर आपण जी भूमिका मांडली त्यातून आणि त्याच्यानंतर गर्जे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तटकरे साहेबांच्या वरती आजही अंतुले साहेबांचा किती प्रभाव आहे या ठिकाणी वारंवार त्यांना पक्षाचं काम करत असताना जाणवतं। ते स्वाभाविक आम्हाला सुद्धा जाणवतं। पण 1980 पासूनचा संबंध इतिहास मांडताना, सोबत काम करताना, सोबत काम न करताना सुद्धा आजचा प्रसंग असा आहे की तटकरे साहेब असले ते अंतुले साहेब असले तरी या दोघांच्या मधलं जे काही मधल्या काळात अंतर पडलं होतं ते अंतर भरेही विचारानं पडलं असेल पण मनानं कधीच पडलं नव्हतं। हेच या ठिकाणी आज या आपल्या दोघांच्या भाषणातून या ठिकाणी दिसून येतं। विचाराचं अंतर आणि मनाचं अंतर याच्यात फार फरक आहे। मनाने अंतर का पडू शकत नाही? कारण त्याच्यावर अनेक वर्षापासून त्या नेतृत्वाचा अनेक दीर्घकाळ प्रभाव आणि त्याचा वरदहस्त डोक्यावर राहिलेला असतो। म्हणून भलेही नंतर वेगळे विचार झाले तरी मनामध्ये वेगळा विचार येऊ शकत नाही। तोच आजच्या प्रवेश सोहळ्यामध्ये तटकरे साहेब या ठिकाणी मला दिसून आला। एक लहानसा कार्यकर्ता म्हणून माझा आजच्या या प्रवेश सोहळ्यावर जर कोणी म्हणलं की आपलं म्हणणं काय असेल तर आज प्रामाणिकपणाने माझं हे मत आहे की कुठेतरी अंतुले साहेबांचे अनेक वर्षापासूनचे आपल्यावर असणारे आशीर्वाद आज या अंतुल्यांच्या प्रवेशामुळे या ठिकाणी कुठं तरी एक भावनिक प्रसंग ते आपणही सांगून टाकला आणि त्यांनी सांगितला की तुमच्या दोघांसाठी हा भावनिक क्षण आहे। नाईक साहेब, आपण या ठिकाणी सांगितलं, नाईक साहेब म्हणले की एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी ज्यावेळेस भूमिका घेतली ती खऱ्या अर्थानं लोकशाहीची भूमिका होती ही अनेकदा मी स्पष्ट केलं। आणि स्पष्ट करताना हीच सर्व मंडळी आहे व्यासपीठावर बसलेली जी दादांच्या सोबत लोकशाहीनं दादांच्या त्या निर्णयाच्या समर्थनार्थ सोबत आलेली आहे। आणि त्यामध्ये आमचे सारखे अनेक कार्यकर्ते होते। तुम्ही जरी आज या ठिकाणी असा प्रवेश केला तर मी सुद्धा असाच प्रवेश कार्यकर्ता म्हणून घेतला होता। पण हे कार्यकर्त्याचा या पक्षात दादांच्या नेतृत्वाखाली कधी नेता झालो हे मला सुद्धा कळालं नाही। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, तटकरे साहेब लक्ष द्यायला विशेष आहेतच। त्यामुळे मी आपल्याला आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच सांगेल की आज भलेही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यम वेगवेगळ्या सर्वेचे संदर्भ देऊन मग महाविकास आघाडीला किती, महायुतीला किती, देशाच्या राजकारणामध्ये काय, दोन गोष्टी मात्र आज या ठिकाणी माध्यम समोर आहेत म्हणून आणि आपल्या या भागातील प्रमुख सहकारी समोर आहेत म्हणून सांगावं असं वाटतं। एक तर देशाने ठरवलंय की पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आणायचं आणि आदरणीय मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री करायचं, देशाच्या विकासासाठी, देशाच्या गतिमान विकासासाठी। आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात निवडणुका झाल्या। आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब या ठिकाणी पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीचा आपला अनुभव सांगतीलच।
या महाराष्ट्रातला. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. आमच्या भागातलीही काही मतदारसंघ मराठवाड्यातली 26 एप्रिलच्या निवडणुकीमध्ये आहेत. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे, चौथ्या टप्प्यात पुन्हा मराठवाड्यातला भाग आहे. पण महाराष्ट्रात सुद्धा आज प्रचाराच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी जाता आलं, ज्या ज्या ठिकाणी प्रचार करता आला, त्या त्या ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना मिळालाय. आणि एक ऐतिहासिक या ठिकाणी जनमत महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या या उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिसून येईल, हे मात्र निश्चित मी या ठिकाणी सांगतो. मला अभिमान या गोष्टीचा आहे की आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष दादा येतीलच. पण दादा यायच्या अगोदरही या ठिकाणी सांगतो की आपण 2 जूनला निर्णय केला, 5 जूनला आपण आपली भूमिका स्पष्ट केली. आज आपण 22 एप्रिलमध्ये आहोत. 4 जूनला 4 जुलैला 4 जूनला निकाल आहे. आणि त्या काळामध्येच या आपण घेतलेल्या भूमिकेला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेकडून अगदी 9 महिन्याच्या कालावधीमध्येच अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. याचाच अर्थ आपण जी भूमिका घेतली ती भूमिका लोकहिताची होती, जनमताची होती, लोकशाहीची होती आणि लोकांच्या भावनेशी सहमतीची होती. म्हणून आजच्या हा प्रवेश सोहळा अनेक ठिकाणी अनेकदा प्रवेश वेगवेगळ्या ठिकाणी झाले. एक प्रसंग तर मला आठवतो की रात्रीचे 1:30 वाजले होते देवगिरी बंगल्यावरती आणि रात्री 1:30 वाजता हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर आदरणीय दादांकडे प्रवेशाला आले. कुणीतरी तक्रार केली की 1:30 वाजलेत प्रवेश, पण करणार काय? दिवसभर एवढे प्रवेश केले, रात्री 1:30 वाजता सुद्धा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा या महाराष्ट्रातला इतर पक्षातला कार्यकर्ता दादांच्या नेतृत्वाखाली यायला तयार होत असतील तर नक्कीच या नेतृत्वाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्याचा चमत्कारिक नेतृत्व आहे, हे मात्र या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतो. म्हणून आज अंतुले साहेब आपण या ठिकाणी प्रवेश केला, आपल्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना काम करायची संधी या ठिकाणी तटकरे साहेबांच्या या सर्वांच्या तर हाताखाली मी बरंच शिकलो आहे. पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हाताखाली राहून आता शिकता येतील. पण हे सगळं करत असताना एक मात्र निश्चित आहे की आज तुम्ही घेतलेला निर्णय या पुरोगामी महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचारधारा ही घेऊन आपण सत्तेच्या बाजूने सत्तेची कास धरून देशाच्या गतिमान विकासाला साथ देत असताना तुमचं समर्थन आणि तुमचा प्रवेश हा नक्कीच कलाटणी देणारा असेल, हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि कार्यकर्ता म्हणून आपण जी भूमिका या ठिकाणी मांडलीत, शेवटी नेता कितीही मोठा व्हावा, माझं असं व्यक्तिगत मत आहे की नेता कितीही मोठा व्हावा पण नेत्यांनी त्याच्या आतला कार्यकर्ता कधीच मरू देऊ नये. आणि तो कार्यकर्ता आपण पुन्हा एकदा नाईक साहेब आपल्या भूमिकेतून आमच्यातला जिवंत क्षणभर का होईना ठेवला, त्याबद्दल आपलेही मनापासून अंतुले साहेब आपलेही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. मान्यवरांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय छगनराव भुजबळ साहेब यांना विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं. काही शॉर्ट्स आपले लोकांना पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष तटकरेजी, मुश्रीफ साहेब आहेत, सिद्दीकी आहेत, आमच्या चाकणकर मॅडम आहेत, अनिल पाटील आहेत, तिकडे आता नवीन आलेले मुस्ताक भाई आहेत,
हिरवळ साहेब आहेत, मुंडे साहेब, सगळे. चांगला दिवस आहे आज. खरं म्हणजे मुश्ताक अंतोले सुद्धा जे आहेत आज आपल्याबरोबर आलेले आहेत. बॅरिस्टर अंतोलेंच्या ज्या आहेत, मी मगाशी त्यांच्यावर 2-3 गोष्टी बोललो. आमच्या दृष्टीनं बॅरिस्टर अंतोले साहेबांचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं 1968 मध्ये त्यांनी महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड हा बेळगाव कारवारमध्ये जो अन्याय झालेला महाजन रिपोर्ट होता त्याच्या चिंधड्या करणारा असा प्रचंड असा एक मोठा ग्रंथच म्हणायला पाहिजे. तो ग्रंथ त्यांनी लिहिला आणि महाजनने कसा या महाराष्ट्रावर त्याचा अन्याय केला पदोपदी जे आहेत त्यांनी जे आहेत तिथं दाखवून दिलेला. अजूनही तो रिपोर्ट अवेलेबल आहे. त्याचा उपयोग अजून होतो. दुर्दैवाने अजूनही त्या प्रश्नाचं काय सोडवणूक झालेली नाही. आता दुसरंही सांगितलं की अंतुले साहेब असताना शिवसेनेनं निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेबांनी एकही उमेदवार उभा केला नाही शिवसेनेचा. सगळा काँग्रेसला पाठिंबा देऊन टाकला आणि त्यावेळेला त्या बदल्यामध्ये मनोहर जोशी आणि नवलकर हे 2 MLC झाले. त्यानंतर 85ला मी आमदार झालो. पण मला आणखीन एक आठवण आहे त्यांची की ज्या ज्या वेळेला माझ्या हातामध्ये रिव्हॉल्वर येतं माझं त्या वेळेला मला त्या अंतोले साहेबांची आठवण येते. कारण 1982 सालात त्यांनी मला रिव्हॉल्वरचं लायसन्स दिलं. त्या रिव्हॉल्वरचा खास अजून काही उपयोग झाला नाही. कधी कधी थोडंफार. तर या अशा त्यांच्या आठवणी ज्या आहेत अनेक आहे आणि अतिशय तडफदार असे बॅरिस्टर साहेब. इंदिराजींनी त्यांची खास नेमणूक केलेली. परंतु आपल्याला कल्पना आहे नेहमीच ज्या आपापसामध्ये जे काही राजकारण चाललं त्या राजकारणाचाच अंतोले साहेब सुद्धा एक बळी गेले आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिली. असो, ह्या सगळ्या अंतोले साहेबांच्या बरोबर अनेक वेळा चर्चेमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठे दंगे सुरू झाले होते हिंदू मुसलमान. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे, अंतुले साहेब, छगन भुजबळ आम्ही सगळे जे आहेत ह्या मुंबईतल्या गल्लीतून जाऊन भाषणं केलेली आहेत आणि शांतता केली. म्हणजे एक रस्त्यावर काम करणारा नेत्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून अंतुले साहेब आणि अतिशय बुद्धिमान. तर असो, आता असा त्यांचा आणि मुश्ताकभाई माझ्याबरोबर तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी काम केलेलं आहे. आज जाहीरनामा प्रसिद्ध होतो आहे. जाहीरनाम्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कळलं पाहिजे, विशेषतः मुस्लिम आमचे बांधव पण बरेचसे आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवीन नाहीच आहे. हा ओरिजिनल पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ओरिजिनल पक्षाचा मी फाउंडर स्टेट प्रेसिडेंट आहे. महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष मी आहे 99 सालापासून. आणि त्यावेळेला जे काय ठरलेलं आहे की फुले शाहू आंबेडकरांच्याच मार्गानं हा पक्ष जाणार. आज सुद्धा आम्ही तेच सांगतो आहोत की आमचा मार्ग तोच राहणार आहे. फुले शाहू आंबेडकरांचा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा मार्ग राहणार आहे. गोरगरिबांसाठी आम्ही काम करणार आहोत. आदिवासींसाठी काम करणार आहोत. दलितांसाठी काम करणार आहोत. भटक्या विमुक्त ओबीसींसाठी काम करणार आहोत. सर्व ओपनसाठी सगळ्यांसाठी काम करणार. स्वराज स्वातंत्र्याची फळं जी आहे प्रत्येकाला मिळाली पाहिजे. केवळ कुठलाही समाज हा मागे राहता कामा नये. आणि म्हणूनच आपण पाहिलं काही दिवसापूर्वी जे आहे जसं इतरांचं सुद्धा जे महामंडळ निर्माण झाली तसं आपण मुस्लिम समाजासाठी सुद्धा महामंडळ निर्माण करण्याचं काम करतो. त्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या विद्यार्थिनी आहेत त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे. बाकी तर काम करायचंच आहे. कुठे रस्ते करायचे आहेत, कोणाचे पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, शाळेचे प्रश्न सोडवायचे आहेत, आरोग्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत. प्रश्नाला काही कमी नाही आपल्याकडे. परंतु ते प्रश्न सोडवताना सुद्धा आणि विकास करीत असताना सुद्धा त्याचं मुख्य जे आहे ध्येय हा सामान्य माणूस असला पाहिजे
हे लक्षात ठेवूनच विकास केला पाहिजे. त्याला सामान्य माणसाचा जो आहे त्या विकासामध्ये तो दृश्यमान झाला पाहिजे. हेच विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे. या निवडणुकीला आपण सगळे सामोरे जातो आहोत. होय, आम्ही बरोबर आहोत. भाजप आहे, शिंदे शिवसेना आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहे आणि काही चूक नाही आहे. शिवसेनेबरोबर जर आम्ही सरकारमध्ये जाऊ शकतो तर इकडे काय जाऊ शकत नाही. इथे पण शिवसेना आहे, पण आमचा पक्ष वेगळा आहे. काही लोक म्हणतात तुम्ही भाजपात गेले. अरे आम्ही भाजपात नाही गेलो, सरकारमध्ये. ज्या वेळेला मागचं सरकार होतं शिवसेनेत गेलो नव्हतो. शिवसेनाचे जे उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारमध्ये आम्ही गेलो होतो. पण आमचा पक्ष जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होता आणि आज सुद्धा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सेपरेट काम करतो. त्यामुळे कुठे संभ्रम असण्याचं काहीही कारण नाही की आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आमच्या ज्या काही व्हॅल्यूज आमच्या काही बदलल्या का, आमची आयडिओलॉजी काही बदलली का? नाही, आमची आयडिओलॉजी काही बदललेली नाही. परंतु राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी ज्या ज्या वेळेला आपण विचार करत असतो, पावलं उचलत असतो, त्या वेळेला विकास हा समोर ठेवावा लागतो. मग विकास हा तुमच्या रायगडचा असेल, महाराष्ट्राचा असेल, देशाचा असेल. ज्याप्रमाणे तुमच्या महाराष्ट्रातील या विकासाच्या वेगवेगळे हे आमचे खासदार काम करणार आहेत, त्याचबरोबर देशाचा विकास करायचा असेल तर प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बरोबर सुद्धा आपल्याला त्यांचे हात बळकट करावे लागतील. आणि हे लक्षात ठेवूनच जे आहे आपण सगळे काम करतो आहोत. आता या सगळ्यामध्ये आपण सगळे पाहिले की आपल्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या समाजाचे लोक आहेत, सर्व धर्माचे लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये जे आहे वेगळेपण दाखवायचं काही कारण नाही. मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. हा एकाच भावनेने जे आहे तुम्ही आम्हाला काम करायचं आहे. आपल्याला सगळी माणसं आहेत, सगळे या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळ्यांचंच रक्त सांडलेलं आहे, सगळ्यांनी त्रास भोगलेला आहे आणि म्हणून त्या स्वातंत्र्याची फळं सुद्धा जो आहे प्रत्येक समाजाला, लहान सहान लोकांना, अगदी मायक्रो कम्युनिटी असेल त्यांना सुद्धा जे आहे त्या स्वातंत्र्याची फळं मिळाली पाहिजे, त्या सुराज्याची फळं मिळाली पाहिजे. त्यासाठी हा जाहीरनामा आहे. तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, जो बेरोजगारांच्या बाबतीत बोलतो आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, महिलांच्या बाबतीत बोलत आहेत. सगळ्या प्रश्नाला जे आहे स्पर्श करणारा असा हा जाहीरनामा आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये कुणालाही कमी लेखलेलं नाही. समान वागणूक जी आहे देण्याचा प्रयत्न जो आहे ह्या जाहीरनाम्यामध्ये आहे. आणि म्हणूनच हा जाहीरनामा यापुढे सुद्धा, हा जाहीरनामा म्हणजे फक्त एक पुस्तक आहे नुसतं आपलं न वाचता ठेवून दिलं असं नाही, तर ते वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम करायचं. आणि ते काम करत असताना केवळ खासदार, केवळ मंत्री न्याय देऊ शकणार नाही, तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर काम केलं त्या जाहीरनाम्यानुसार तरच त्याला आपण न्याय देऊ शकणार आहोत. आणि ते न्याय देण्याचं काम यापुढे आपल्याला करायचं आहे. त्या अगोदर आता ह्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, त्या निवडणुकांमध्ये आपल्याला आपल्यातले सगळे मतभेद जे आहेत बाजूलाच ठेवावे लागतील. पक्षामध्ये मतभेद नको. तू मोठा मी मोठा, तू स्टेजवर आहे मी स्टेजच्या खाली आहे, काय नाही. तुम्ही सांगितलं आम्ही पण स्टेजच्या खाली बसून तुम्ही बसा, पण पक्षासाठी शिस्तबद्ध काम करा. राग रुसवे सोडून द्या. सगळ्यांना जोपर्यंत बरोबर घेत नाही तोपर्यंत निवडणुकांमध्ये जे आहे यश मिळणं सुद्धा कठीण होतं. काही काही वेळा काही अडचणी येतात, त्या अडचणी ज्या आहेत मागे टाकत जे आहेत पुढे पावलं टाकावी लागतात. तिथेच बसावं लागत नाही. दळूबाई दळू दळूबाई दळू करत जे झालं ते झालं. आणि म्हणून आपण सगळे इथे आलात, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आता पक्षाचे अध्यक्ष अजितदादा सुद्धा आलेत, म्हणून मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज माननीय अजितदादांचं आगमन झालेलं आहे, ज्यांची खूप खूप प्रतीक्षा करत होतो. आपले डायनॅमिक नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, त्यांचं स्वागत माननीय तटकरे साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपला जो लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जो जाहीरनामा तयार केलेला आहे त्याचा समारंभ सुरू होत आहे आणि म्हणून मी विनंती करतो नामदार अजितदादा साहेबांना, प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि सर्व मंत्रीगण मंचावर उपस्थित मान्यवर सर्वांना विनंती करतो त्यांनी विमोचन जाहीरनामा स्लिप ऑफ टंग माफ करा. जाहीरनामा समितीची गठन झालं ते 21 मार्चला झालेलं होतं. नामदार वळसे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आलेली होती. 20 सदस्यांची कमिटी होती. धन्यवाद. यानंतर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांना विनंती करतो त्यांनी जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये हिंदी, इंग्लिश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरेजी, पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, मंचकावर बसलेले माननीय धनंजय मुंडेजी, माननीय अनिल भाईदासजी, माननीय नरहरी जिरवळ साहेब, माननीय वाईपी त्रिवेदी जी, माननीय बाबा सिद्दीकी जी, माननीय मुश्ताक अंतुले जी, रूपालीताई चाकणकर, समीर भाऊ भुजबळ, ब्रिजमोहनजी श्रीवास्तव, एडवोकेट सैयद जलालुद्दीन जी, नजीब मुल्लाजी, सूरज चव्हाण, खूप सारे मान्यवर आहे. सर्व मान्यवर मंडळी, वायपी त्रिवेदीजी पण आहे, शिवाजीराव गर्जे, प्रमोद हिंदूराव आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, माझ्या पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम पत्रकार मित्रांना थोडा विलंब झाल्यामुळे थोडी आपला सर्वांची क्षमा मागतो. कारण अजितदादा पवार साहेबांना मावळच्या नामांकनच्या साठी तिथे जावं लागलं आणि आपल्याला माहीत आहे की आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी, पिरिपा आणि अनेक जानकर साहेबांची, महादेव जानकर साहेबांची पार्टी, सर्व आम्ही महायुती करून या निवडणुकीमध्ये सहभागी होत आहोत. आणि
या महाराष्ट्रामध्येच नव्हे पण देशामध्ये एनडीएच्या माध्यमातून देशाचे यशस्वी पंतप्रधान तिसऱ्यांदा या भारताचे पंतप्रधान होतील आणि सगळे विक्रम मोडून भाजपा आणि आम्ही मित्र पक्ष अब की बार 400 पार या नारा देऊन या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात सामोर जात आहोत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 99 पासून या महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत आहे. काही कमी जास्त समजा झालाही असेल पण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे स्थापन झालेला होता, ज्याचे संस्थापक म्हणून भुजबळ साहेबही होते, अजितदादाही होते, तटकरे साहेबही होते, प्रफुल्ल पटेलही होते आणि अनेक आमचे मान्यवर मुश्रीफ साहेब आणि अनेक मान्यवर जे आज पक्षामध्ये प्रमुख स्थानावर आहे, हे आम्ही सर्व 1999 पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत. मित्रांनो, एक माहितीसाठी हे आवश्यक आहे परत सांगणं की आम्ही सुरुवातीला सगळेच काँग्रेस पक्षामध्ये होतो, पण 99 मध्ये माननीय पवार साहेबांच्या सोबत ज्या पद्धतीनं जे एक अपमानित जी काँग्रेस पक्षाची भूमिका होती त्याला आता बस झालं, फार झालं आणि म्हणून रामराम करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली होती. तात्पर्य एवढंच आहे की ज्याच्यानंतरही आम्ही काँग्रेस बरोबर जरी गेलो पण सन्मानाची वागणुकी काँग्रेसकडून आम्हाला कधीही मिळाली नाही. आणि त्याच्या एक महत्त्वाचं उदाहरण, अनेक आहे पण एक महत्त्वाचं उदाहरण मी देऊ इच्छितो की 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 71 आमदार मिळाले होते, निवडून आले होते आणि काँग्रेस पक्षाचे 69 होते. आता साधारण ज्यांचे जास्त त्यांच्या मुख्यमंत्री, ज्यांचे कमी त्यांच्या उपमुख्यमंत्री, हे धोरण स्वीकारलं गेलं होतं 99 मध्ये. पण 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आमच्या या सर्व दुसऱ्या फळीचे म्हणजे त्या काळातले तरुण पण भावी राष्ट्रवादीचा नेतृत्व मोठा होऊ नये या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काँग्रेस पार्टीने मुख्यमंत्री पद मिळू दिलं नाही, ही आमच्यासाठी शोकांतिका होती. ते आमच्यासाठी एक पक्षाच्या वाढीसाठी फार मोठा एक नुकसान करणारी गोष्ट होती. म्हणून मी ही घटना आज परत सगळ्यांच्या आठवणीत करून दिली. कारण अनेक वेळा असा वारंवार म्हणण्यात येत आहे की आम्ही काँग्रेस बरोबर होतो, काँग्रेसपासून दूर गेलो. अरे पण काँग्रेसची पण वागणुकी आणि भुजबळ साहेबांनाही माहीत आहे, दादालाही माहीत आहे, तटकरेलाही माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. आता आपल्या पक्षामध्ये आता थोड्या वेळ पूर्वी मुश्ताक अंतुले साहेबांचा प्रवेश झाला. प्रवेशबद्दल तुमच्या मनापासून स्वागत. पण त्याचबरोबर हे पण आठवणी मी करून देतो
की याच अंतुले साहेबांच्या ज्यांची आपण आठवणी करत होतो, अंतुले साहेबांना पण काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतच राजकारण्यांनी म्हणजे कुर्सीतून उतरण्याचं काम केला, हे पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तुमची आमची सगळ्यांची या बाबतीत सुद्धा चर्चा झालेली आहे. म्हणजे कुठलाही नेतृत्व वाढू नये, एकाच परिवार शिवाय बाकीच्या सगळ्या नेतृत्वाला कसा एकमेकांना संपवायचं काम करायचं, त्याच्याही उदाहरण अंतुले साहेब होते. हे तुम्हा आम्हा सगळ्या लोकांना माहीत आहे. मित्रांनो, सोडा आता ह्या जुन्या गोष्टी. आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये आता एक एनडीए बरोबर येण्याचं काम केलं, हे पण सगळ्यांना माहीत आहे. अनेक वेळा आमच्या बोलणं झालं आहे. एखाद्या वेळा दादा पण काही वेगळं काही बोलतीलच, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आम्हालाही या महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीमध्ये आणि देशाच्याही पार्श्वभूमीमध्ये, आता जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं, आम्ही आमच्या तत्व कुठे बदललेला नाही. ए बाबा, मागचे लोक जे आपले लोक आहे कार्यकर्ते, खाणापिणं बंद करा आणि आवाज बंद करा. तुम्ही इथे आमच्या कार्यक्रमाला आले की खाया पिला आले, शांत राहा प्लीज, नंतर आहे सगळी व्यवस्था. मित्रांनो, माझी आपल्या सर्वांना एवढीच म्हणजे एवढाच संकेत द्यायचा आहे की जो आपला पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्यात आपण या सगळ्या महानुभाव ज्यांचे फोटो आपण इथे आपण लावलेले आहेत, त्यांना डोळ्यासमोर आदर्श, या महाराष्ट्राचा नव्हे देशाचे आदर्श म्हणून आपण त्यांना सन्मान करतो. त्यांच्या एक गाइडिंग लाईट, एक आपल्याला मार्गदर्शिका त्यांना समोर ठेवून आपण काम करत असतो. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पहिल्यापासून भूमिका आहे. आम्हाला आश्चर्य वाटलं जेव्हा आम्ही शिवसेना बरोबर गेलो 2019 मध्ये. खऱ्या अर्थानं ज्या शिवसेनाला सदैव आम्ही एक प्रकारे शत्रू मानला होता, शिवसेनाकडून बाळासाहेब ठाकरे नेहमीच आमच्या राष्ट्रवादी आणि नंतर उद्धव ठाकरे सुद्धा राष्ट्रवादीला आपला शत्रू मानायचे. ज्या शिवसेना तत्व म्हणून नेहमीच मायनॉरिटीजच्या विरोधात त्यांची भूमिका असायची, ज्या शिवसैनिक, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली बोलणारे बाळासाहेब ठाकरे, या ज्या वानखेडेच्या परिसरामध्ये आहो, पाकिस्तान इंडियाची मॅच असेल तर आम्ही पिच खोदून काढणार, मॅच होऊ देणार नाही. याच मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट नंतर दंगे झाले, ज्यामध्ये पुढाकाराची भूमिका ज्या शिवसैनिकांची होती, ज्या मुंबईमध्ये उत्तर भारतीयांना किंवा कधी साऊथ इंडियनना पूर्वीच्या काळामध्ये हाकलायच्या, हे भूमिका ठेवणारे शिवसेना, त्यांच्याबरोबर आम्ही तत्व बाजूला सोडून मैत्री करू शकतो. तो आज जे आम्ही घेतलेली भूमिका आहे, आमच्या तत्व कायम ठेवून या देशाच्या हिताचा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे आपण जे आता हे आपली जाहीरनामाची पुस्तिका आपण आता प्रकाशन केली आहे, त्यामध्ये सर्व जे आपला जे काही विचार आहे, जे आपल्या पक्षाचे जे काही मूळ तत्व आहे, ते आपण यामध्ये समावेश केला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याचं वाचन केलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आज जो हमने यहां पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का इस लोकसभा चुनाव के लिए हमने जाहिरनामा यहां पर जो प्रकाशित किया है, ये हमारी पार्टी का मूल मंत्र, इसमें एक मार्गदर्शिका के तौर पर इसमें हमने समावेश करके प्रस्तुत किया है. और मैं आप सभी लोगों को कहना चाहता हूं कि हम साहू फुले आंबेडकर के विचारों पर चलने वाली ये पार्टी है. 1999 में यही पार्टी कांग्रेस से अलग हुई, क्योंकि कांग्रेस ने हमेशा
हमारे पार्टी के साथ अन्याय करने का काम किया और पार्टी बनने के बाद भी 2004 में जब हमारी पार्टी को 71 हमारे विधायक चुनकर आए और कांग्रेस के 69 विधायक चुनकर आए, तब भी हमारी पार्टी को मुख्यमंत्री का पद देने के लिए कांग्रेस पार्टी ने पूरी तरह से कोशिश की और हमें नहीं मिलने दिया। यही कांग्रेस पार्टी है जो अपने फायदे के लिए सोचती है और दूसरे का कोई अलायंस का धर्म कभी निभाने का काम नहीं करती है। ये हमने एक यूपीए के पार्टनर करके भी अनुभव किया है और इसीलिए आज जो देश में भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में जो एनडीए है, जिसमें हम आज शामिल हुए हैं, और उसके बनाम सामने जो इंडी अलायंस खड़ा है, वो इंडी अलायंस जो कांग्रेस बोलती है कि हम उसके नेतृत्व कर रहे हैं, कांग्रेस का नेतृत्व कोई इंडी अलायंस का पार्टनर आज स्वीकार नहीं कर रहा है। लेकिन आज एक तत्परता नरेंद्र मोदी और बीजेपी और एनडीए का विरोध करने के लिए ये सब लोग एक जगह आने की कोशिश कर रहे हैं। ये केवल और केवल विरोध करने के लिए एक हुए हैं। अपना कार्यक्रम क्या है, अपना देश को आगे संदेश क्या है? कल हमको कहीं सत्ता मिल गई तो हमारा प्रधानमंत्री कौन, हमारा कार्यक्रम क्या, ये बोलने के लिए इनके पास आज कोई गुंजाइश नहीं है, कोई स्थान नहीं है। तो ऐसे लोगों बनाम एक मोदी जी का नेतृत्व आज हमारे देश के सामने है और इसीलिए आज जिस तरह से मोदी जी ने अनेक कार्यक्रम इस देश के विकास के लिए दिए हैं, चाहे वो पक्के घर हो, शौचालय हो, हर घर को नल से जल हो, चाहे वो आयुष्मान भारत जिसमें 5 लाख तक सामान्य गरीब लोगों को आज कितना भी बड़ा इलाज प्राइवेट दवाखानों में भी हो सकता है, ये योजना, इसके अलावा मुद्रा योजना जिससे नौजवानों को जो रोजगार के बजाय स्वरोजगार निर्माण करने के लिए बिना कोई गारंटी लोन, और आज तक 20 लाख करोड़ रुपए की वो मुद्रा का वितरण लोन का हो चुका है और आगे 20 लाख रुपया वो मुद्रा की योजना में उसमें बढ़ोतरी होगी। तो वो योजना भी उसको हमने जाहिरनामा में सहर्ष से स्वीकार किया है। उसके साथ हमारे इस देश में आज किसानों को सम्मान निधि मिल रही है। महाराष्ट्र की महायुति सरकार उस सम्मान निधि में उतना ही पैसा जोड़कर डाल रही है और आगे आने वाले दिनों में इसकी भी मात्रा बढ़ेगी। ये सब बातों को लेकर आज इस देश के चारों ओर आप देखो, अनेक योजना में सारी योजनाओं का उल्लेख भी नहीं कर सकता हूं, लेकिन मैं आपको इतना ही जरूर कहूंगा कि बहुत अच्छी योजनाएं मोदी जी ने एनडीए के सरकार में पिछले 10 वर्षों में प्रदान की है, जो आखिरी व्यक्ति तक पहुंचने का काम हुआ है। केवल ये योजनाएं घोषणा नहीं रही है और यही सबसे बड़ी बात है कि आज जो लोगों का विश्वास जो आज एनडीए के सरकार पर है, क्योंकि ये योजनाएं घोषणा नहीं, आखिरी आदमी को उनके जन धन के खातों के माध्यम से आज हाथों में पैसा आ रहा है। ये बहुत बड़ी तब्दीली इस देश में हुई है। तो इसलिए साथियों, हमने महाराष्ट्र के विकास के लिए, हमारे महाराष्ट्र के हर जिले के विकास के लिए, महाराष्ट्र के हमारे नौजवानों के लिए, किसानों के लिए, गरीब, मजदूर, बेरोजगार, आदिवासी, हमारे दलित भाई बहन, सभी को एक अच्छा उज्जवल भविष्य मिले और उसी के साथ साथ में इस देश में भी सारे लोगों को एक अच्छा भविष्य मिले। अल्पसंख्यकों के बारे में हमारे अजीत दादा ने हमेशा की एक बहुत पॉजिटिव भूमिका रखी है। हम जब पहले भी थे कांग्रेस के साथ, मौलाना आजाद जो आज कॉरपोरेशन है और वो योजना, उसके जनक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और अजीत दादा, छगन भुजबल, सुनील तटकरे, ये लोग रहे हैं। और आगे भी मैं कहना चाहता हूं कि अजीत दादा ने आज मौलाना आजाद कॉरपोरेशन के माध्यम से हमारे माइनॉरिटी के अल्पसंख्यक भाइयों बहनों को एक अच्छा उज्जवल भविष्य मिले। हमारे बच्चियां, हमारे नौजवान जो हमारे अल्पसंख्यक समाज के भी है, उनको कहीं ऐसा न लगे
कि हम किसी के भी नहीं, हम पराये हैं, ऐसा नहीं है। आप हमारे बिल्कुल उतने ही दिल के टुकड़े हैं जितना और कोई समाज का हो या और कोई घटक हमारे इस महाराष्ट्र का या देश का हो। और यही बात को लेकर हम एक अच्छा यहां पर आप लोगों के सामने सर्व समावेशक और महाराष्ट्र और देश की उन्नति और प्रगति के लिए ये जाहिरनामा हमने यहां पर आज प्रकाशित किया है। मुझे विश्वास है कि पार्टी के हर कार्यकर्ता इसको पढ़ेंगे और आखिरी व्यक्ति तक पहुंचाने का काम करेंगे। मेरे मीडिया के भी हमारे भाइयों बहनों को, साथियों को मेरा निवेदन है कि जो भी हमने आज इस मैनिफेस्टो के माध्यम से जो प्रकाशित किया है, आप भी हमारी भूमिका, हमारे पार्टी की जो एक रचना है, जो हमारी आगे की व्यू रचना है, हमारा जो काम है, ये लोगों तक पहुंचाने का आप भी हमें मदद करेंगे, यही विश्वास व्यक्त करता हूं। और आप सब आए, मीडिया के साथी आए, बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। यानंतर माननीय अजितदादा। आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते पक्षाचे प्रमुख प्रफुल्ल पटेलजी, छगन भुजबळजी, सुनील तटकरेजी, बाबा सिद्दीकीजी, अनिल भाईदास पाटील, वाय.पी. त्रिवेदी, नरहरी झिरवाळ, रुपाली चाकणकर, समीर भुजबळ, प्रमोद हिंदूराव, सगळे उपस्थित असणारे प्रवक्ते, सर्व मान्यवर, आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, मुश्ताक अंतुले साहेबांच्याबरोबर आलेले त्यांचे सगळे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण एक फॉर्म भरायचा होता मावळचा आणि तो फॉर्म भरून मला इकडे यावं लागलं, त्याच्यावर थोडासा वेळ लागला। मी सुरुवातीलाच मुश्ताक भाई अंतुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, तसंच ॲडव्होकेट विलासराव नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपण सगळेजण मिळून निश्चितपणे जो काही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, विचारधारा आहे, ती पुढे नेण्याचं काम, चव्हाण साहेबांनी जो विचार आपल्या सगळ्यांच्या करता सोडलेला आहे, तो विचार पुढे नेण्याचं काम आपण सगळेजण करू। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 की ज्याचा पहिला टप्पा झालेला, आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी मतदानाचा होईल। 59 टप्प्यामध्ये देशात मतदान होणार आहे, आपल्या राज्यात 5 फेजमध्ये होणार आहे। त्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं असं जाहीर करतो। या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं, तरुण मित्रांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत देखील करतो। राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारित या जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे। त्याच्यामध्ये सार्वजनिक सेवा असेल, पायाभूत सुविधा प्रकल्पासह आर्थिक प्रगतीचा संकल्प यामध्ये देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। एक गोष्ट खरी आहे, कदाचित मगाशी काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितली पण असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमलेली होती आणि त्यांनी हा जाहीरनामा केलेला आहे। दिलीपराव वळसे पाटील साहेब सध्या पुण्यामध्ये रुग्णालयामध्ये उपचार घेत असले तरी त्यांनी हा जाहीरनामा करत असताना या संदर्भातल्या समितीला सतत मार्गदर्शन केलं। त्याबद्दल दिलीपरावांचं पण आणि त्या समितीमध्ये असणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांचं देखील मी मनापासून, त्यांनी एक चांगला जाहीरनामा पक्षाच्या करता तयार केला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। राज्यातल्या सर्व समाज घटकांना, ज्याला आपण म्हणतो 18 पगड जाती 12 बलुतेदार, यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा, देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा अशा प्रकारचा हा जाहीरनामा आहे।
या जाहीरनाम्यातली काही ठळक वैशिष्ट्य मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तसंच द्यावा, तसंच त्याकरता मी पाठपुरावा करणार. तसंच आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावं. शेतकऱ्यांना MSP ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी असली पाहिजे. अपारंपरिक वीज निर्मिती आज खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल आणि हे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्याला कुठंतरी थोपवायचं असेल तर आपण ह्या अपारंपरिक वीज निर्मितीला आणि मग त्याच्यामध्ये सोलर असेल, बाकीचे अपारंपरिक वीज निर्मितीमध्ये मोडणारे युनिट असतील, उद्योग असतील, त्याला प्राधान्य. कृषी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव अशा प्रकारची वाढ, मुद्रा योजने कर्ज मर्यादेत वाढ, जातनिहाय जनगणना हा प्रश्न आपल्या देशात, आपल्या राज्यात बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात, परंतु अजूनपर्यंत जातनिहाय जनगणना होऊ शकली नाही. उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पाठिंबा, ही या जाहीरनाम्यातली ठळक अशा प्रकारची वैशिष्ट्य आहेत. सविस्तर यादी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेलच. ग्रामविकासाची पंचसूत्री, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री आहे. त्यानुसार आम्ही सगळेजण काम करून पाहतोय. यावर्षी 2024च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही महायुतीचे घटक म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना, पंतप्रधानांना त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवतोय आणि मोदीजींच्या नेतृत्वामुळेच आपला विजय मोठ्या प्रमाणावर निश्चित आहे. त्यांना देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही जनतेच्या समोर जाऊन मतं मागतोय. पंतप्रधान मोदीजी NDAचा आघाडीचा एक आत्मविश्वासू चेहरा म्हणून बरेच जण तिचं बघतात. देशाकडे सक्षम नेतृत्व आहे, त्यांच्याबद्दल देशवासियांच्या मनात आपुलकी आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि अपार विश्वास आहे. आज विरोधी पक्षात असा एक देखील चेहरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही जो मोदीजींशी स्पर्धा करू शकेल आणि त्यांच्यासमोर उभा राहू शकेल. महाराष्ट्र आणि देशात हे जे काही मतदान झालंय, खरं तर कालच मी विदर्भाला वर्धा, अमरावती, नागपूरच्या परिसरामध्ये होतो. मतदान टक्केवारीनं कमी झालेलं आहे. त्याला काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड उष्णता, इतकं दुपारचं गरम त्या ठिकाणी होतंय आणि बऱ्याच अंशी बहुतेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ वाईज जे सांगण्यात आलेलं होतं की बाबा तुम्ही तपासा, समजा एखाद्या बूथ केंद्राचा मी प्रमुख आहे, माझ्याबरोबर 25ची टीम आहे, तर मला 40 मतदारांची जबाबदारी त्या प्रत्येकावर होती. तो खरंच तिथं आहे का, बाहेरगावी गेलाय का, त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं नाव मतदार यादीत तिथंच आहे का. मला नागपूरची काही मंडळी काल सांगत होती की आमचे लोक जायची आणि त्यांचं नावच त्या बूथ केंद्रावर नसायचं. ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याचाही फटका मतदानाच्या टक्केवारीवर बसला, हे नाकारता येणार नाही. त्याच्याचबरोबर हे उष्णतेचं नैसर्गिक संकट, या गोष्टी प्रकर्षाने तिथं जाणवल्या. त्याच्यात पुढं असं होऊ नये म्हणून प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करतील, कारण सगळ्यांनाच वाटतं की जास्तीत जास्त मतदान व्हावं. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिलेला त्या अधिकाराचा भारतवासियांनी, प्रत्येक नागरिकांनी अधिकार बजावला पाहिजे असं तो आहे ना आमचा मूळ मंत्र. त्याच्यामध्ये भारताचं संविधान,
हेच आम्ही नेहमीच सगळीकडे सांगत आलो, जेव्हापासून आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली इथं बसणाऱ्या सर्वच मान्यवरांनी त्यावेळेसपासून ही भूमिका आम्ही प्रकर्षाने समोर मांडण्याचं काम केलं, त्या भूमिकेतनं पुढे जाण्याचं काम केलंय. मी एक सांगेन की जरी आम्ही महायुतीच्या बरोबर असलो तरी आम्ही आमची विचारधारा कुठं सोडलेली नाहीये. ही बाब पण तितकीच महत्वाची. तुम्ही म्हणाल मग पाठीमागे काय झालं? पाठीमागेही आपण बघितलं. ज्यावेळेस शिवसेनेच्या बरोबर आम्ही 2.5 वर्ष सरकार केलं त्यावेळेस शिवसेनेची भूमिका काय हे उभ्या देशाला माहिती, उभ्या राज्याला माहिती. त्याचा उल्लेख थोडासा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी त्या ठिकाणी केला. आणि तरी तिथं काँग्रेस आणि शिवसेना हे कधी एकत्र येऊ शकणारच नाही. म्हणजे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना हे कधी घडलेलंही नव्हतं. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांची भूमिका काय असायची ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकीय भूमिका अनेक जण तिथली एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन देशामध्ये मायावती बघितलं, मायावतींचं बघितलं, ममता बॅनर्जींचं बघितलं, जयललिता आज नाही आहेत परंतु त्यांची भूमिका बघितली. चंद्राबाबू नायडू असतील, त्याच्यामध्ये नितीश कुमारजी असतील, कित्येक फारुख अब्दुल्लाजी असतील, कित्येक जणांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील. हे आपल्याला प्रकर्षाने ह्या निमित्तानं जाणवेल. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. परंतु सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची श्रद्धा आहे. आणि याच भूमिकेतनं राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ या त्रिसूत्रीसाठी आजची लोकसभा ही महत्वाची आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, विशद केलेल्या आहेत. याची पण आपण नोंद घ्यावी. माझी अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. आता एकंदरीतच सगळीकडे रणधुमाळी चाललेली आहे. उन्हाची तीव्रता पण आहे. रात्री संध्याकाळी बऱ्याचदा हवामान बदलतं, अचानक पाऊस पडतोय, गारपीट होती, नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं. त्याही संदर्भामध्ये तिथल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात, जरी आम्हाला आचारसंहिता असली तरी संबंधितांनी त्यामध्ये आचारसंहितेचा भंग न होता ज्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती काळजी घेण्याच्याबद्दल निश्चितपणे पावलं उचलली गेलेली आहेत. याही बाबींचा मी उल्लेख आवर्जून करतो. पुन्हा एकदा मी आज मुश्ताकबाई अंतुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि ॲडव्होकेट विलासराव नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण सगळे उपस्थित राहिल्याबद्दल आपलंही मनापासून स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपण्यापूर्वी आपले माजी नगरसेवक मुंबईमधले इस्माइलभाई मकवाना त्यांचा प्रवेश आदरणीय दादांच्या शुभ हस्ते उपस्थितीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, वर या इस्माइलभाई. व्हॉट्सअप करा. चला या. कुठे इस्माइलभाई कुठे? यानंतर पुढे इस्माइलभाई
सर्व बर ओके. त्यांच्या घरच्या काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाही. पुढे त्यांच्या आलेले अच्छा येऊन गेले. तर यानंतर त्यांचा प्रवेश होईल. परंतु आज या प्रसंगी या महत्वाच्या कार्यक्रमासाठी